अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी अंगणवाडीची वेळ 10:30 ते 5 करावी, उन्हाळी सकाळच्या शाळेची वेळ 7:30 ते दुपारी 1 करावी, प्रोत्साहन भत्ता सर्व सेविकांना त्वरित देण्यात यावा, मातृवंदना कामाचं ट्रेनिंग द्यावं, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना देण्यात आलं। यातील स्थानिक स्तरावरील अनेक मागण्या मान्य केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सतीश चंद्र कांबळे यांनी दिली। येत्या 12 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप असल्यानं अंगणवाड्या आहारासहित बंद राहतील। त्याचबरोबर संप असल्यानं दिवसाचा आहार वाटपाची सक्ती करू नये याची पूर्वकल्पना सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। यावेळी संघटनेच्या सचिव शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, वर्षा लवटे, जयश्री पवार, ममता साठे, रेखा पाटील, भाग्यश्री लकडे, प्रतिभा कांबळे, सुवर्णा माने यांच्यासह इतर अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या।